नमस्कार मित्रांनो, एंड ऑफ लाईफ केअर म्हणजे नेमकं काय? इस्पेशली आपण कॅन्सर पेशंटमध्ये ज्यांचा आजार एका विशिष्ट लिमिटपेक्षा जास्त झालेला असतो आणि पुढे गेलेला असतो आणि आता ट्रीटमेंट काहीच काम करत नाही, परंतु पेशंटवर ला काही ना काही त्रास होत राहतो आणि अशा पेशंटला काही कम्फर्टेबल करण्यासाठी जे काही केलं जातं त्याला एंड ऑफ लाईफ केअर म्हणतात. उदाहरणार्थ एखाद्या पेशंटला कॅन्सर झालेला आहे, तो बॉडीत पसरलेला आहे, ऑपरेशन झालं आहे, रेडिएशन झालं आहे, किमोथेरपी झाली आहे, परंतु कुठल्याच पद्धतीचा याच्यावर रिस्पॉन्स होत नाही आहे आणि आता सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं की याच्यात आपल्याला काहीच करता येण्यासारखं नाही आहे. तेव्हा अशा पेशंटनी पुढं काय करायचं? अशा पेशंटनी पुढे कुठल्या डॉक्टरांना भेटायचं? आणि तर त्याच्यात आपण बरंच काम करतो. याला एंड ऑफ लाईफ केअर म्हणतात, म्हणजे लाईफच्या शेवटी घेण्यात येणारी काळजी. तर ह्याच्यात ना बेसिकली आपण काही विशिष्ट गोष्टींची काळजी केली जातो. एक म्हणजे पेन जर होत असेल, वेदना होत असतील, अशा पेशंटच्या वेदना कमी करण्याच्या आपल्याकडं अनंत असे गोष्टी असतात. उदाहरणार्थ काही औषध असतात ज्याने वेदना कमी होतात, काही नसांच्या ट्रीटमेंट्स असतात, काही ब्लॉक्स असतात, काही वेगवेगळे ॲडव्हान्स थेरपीज असतात ज्याच्यामुळे ह्या पेशंटचं पेन बऱ्यापैकी कमी होतं. कारण असं समजलं जातं की कॅन्सरच्या वेदना ह्या खूप जास्त आणि असह्य असतात. हे खरं आहे की ह्या वेदना असह्य असतात, पण मित्रांनो हेही तितकंच खरं आहे की या वेदनांना आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीत बऱ्यापैकी कंट्रोल करता येतं. सो पहिली गोष्ट म्हणजे वेदना कमी करणं. दुसरी गोष्ट म्हणजे अशा पेशंटला जर वेगळा काही त्रास होत असेल, उदाहरणार्थ उलटी होणं, भूक नाही लागणं किंवा अंगावरती, हातावरती, पायावरती सूज येणं, अशा गोष्टींनाही आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. तिसरं म्हणजे अशा पेशंटच्या ह्या मोस्ट ऑफ द ट्रीटमेंट आपण घरी ठेवूनच ट्रीटमेंट करतो. शक्यतो अशा पेशंटला आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठीच सांगत नाही. हां, आपण काही रुग्णांच्या घरी काही सोय करता येत नाही किंवा अशा वेळी असं होतं की आपण घरी सगळी औषधं दिली, अशी औषधं उपाय करत नाही आहेत किंवा अशा औषधांनी त्यांचं पेन कंट्रोल होत नाही आहे किंवा बाकीचा त्रास कंट्रोल होत नाही. अशाच वेळी आपण यांना ॲडमिट ठेवायला सांगतो, परंतु हे ॲडमिशन आपण नॉर्मल रूममध्ये करतो. आपण अशा पेशंटसाठी ICUमध्ये ॲडमिट ठेवत नाही आणि ह्या सोयी आपल्याकडं अगदी सगळीकडं आहेत पुण्यामध्ये की जिथं आपल्याला ICUमध्ये ठेवण्याची गरज नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की ICUमध्येच ठेवायला पाहिजे किंवा आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलं तर ICUमध्येच ठेवतील. नाही मित्रांनो, हे असं काहीही केलं जात नाही किंवा हे करण्याची आवश्यकता नसते. हां, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुमचं आणि आमचं अंडरस्टँडिंग लागतं की या पेशंटना आता आपण ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट काही करणार नाही आहोत. उदाहरणार्थ व्हेंटिलेटर लावणं, 10 ठिकाणाहून नळ्या टाकणं, नाकात नळी, लघवीच्या ठिकाणी नळी किंवा मानेत नळी, 100च्या ब्लड टेस्ट करणं, हे शक्यतो आपण टाळतो. तर मित्रांनो, हे सगळं करताना आपण पेशंटच्या वेदनांची काळजी घेतो, पेशंटच्या शक्यतो दुसरी गोष्ट म्हणजे काही त्रास असतील तर त्याची काळजी घेतो, फॅमिलीचं काउन्सिलिंग केलं जातं, पेशंटचं काउन्सिलिंग केलं जातं आणि जेवढा वेळ आपल्याकडं आहे, जे काही असेल, काही दिवस असतील कदाचित, काही आठवडे असतील, काही महिने असतील, या वेळेत आपण एक पॉझिटिव्ह मेमरीज तयार करण्याचा प्रयत्न करतो पेशंटचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा आणि ह्या मेमरीज आयुष्यभर तुमच्यासोबत राहाव्यात याच्यासाठी आपला तो प्रयत्न चालू असतो. निगेटिव्ह मेमरीज, पेशंटना त्रास होणं किंवा असह्य वेदना होणं, रात्रंदिवस झोप न येणं, ह्या गोष्टी आपण शक्यतो यांच्यावर ओव्हरकम करून, पेशंटला कम्फर्टेबल करून, फॅमिलीला कम्फर्टेबल करून, कुठल्या ना कुठल्या प्रकारे राहिलेला वेळ हा आपण कम्फर्टेबल जावा आणि त्या वेदना कमी होऊन एक चांगल्या मेमरीज तयार व्हाव्यात याची आपण काळजी घेतली जाते आणि यालाच म्हणतात एंड ऑफ लाईफ केअर. धन्यवाद मित्रांनो.